प्रियाल पाटील यांच्या आवाजाकडे जातोय। खरं तर आज या स्पर्धेदरम्यान आपण दोन आवाज ऐकलेत, आता तिसरा आवाज आपण सुद्धा ऐकलात। आदरणीय पंडित सर, तदनंतर पाटील सर आणि त्यानंतर आपण उपस्थित सर्व क्रिकेट रसिक आणि या जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांनो, रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांना अभिवादन करून 1930 जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना स्मरण करून 1994चा गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना मानवंदना देऊन शेतकरी कामगार पक्ष आयोजित प्रीतमदादा चषक 2025 या चषकामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय। आजच्या दिवसातील शेवटची लढत आणि हा पहिला बॉल, फर्स्ट डिलिव्हरी। हा बॉल शॉर्ट पिच बॉल होता, चांगला बॉल आहे। शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न तोही चांगला ठरला। फलंदाज त्यापासून आपल्या निर्णयाला अचूकीत ठरला आणि त्यामुळे हा बॉल सुरक्षित ठरला गेला, म्हणून हा बॉल निर्धाव ठरला गेला। पहिला बॉल जातोय निर्धाव, धावसंख्या 30-0, पहिला बॉल झालाय। हा बॉल ऑन साइडला खेळून काढला, लॉंग ऑनला आहेत फिल्डर, क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत ओनली वन, एकच रन, एकच धावसंख्या येईल। निनाद त्यावेळी फलंदाज होता, एकच धावसंख्या येईल तोपर्यंत स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय अंकेश कामोटकर। गोलंदाज यावेळी पाहतोय आपण अक्षय दाभोलकर, हा गोलंदाज आहे। पहिला बॉल अप्रतिम फेकला, दुसऱ्या बॉल वरती सिंगल आले, यानंतर तिसरा बॉल। हा बॉल ऑन साइडला पॉवर जनरेट केली आणि बॉलला पाठवून दिला, कोणा रिकामा तिथं काय टायमिंग होता, बॉल जसा रिलीज झाला ना, हा पिचिंग बॉल होता, शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती असे फटके हे सजवणं तितकं टायमिंगचं महत्व असतं। आणखीन एक बॉल आपल्या अनोख्या स्टाईलने खेळून काढला, अप्रतिम क्षेत्ररक्षण। जीवित ही तितका ताकदवर प्लेयर आहे आणि तो सातत्यानं चांगलं टुर्नामेंट खेळत असतो आणि त्याचा तो दिमागपणा यावेळी क्षेत्ररक्षणातून पाहायला मिळतोय। एक धावसंख्येने एक धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट होईल, अंकेशने एक षटकान एक सिंगल, 7 धावसंख्येनं आपल्या टीमचं टोटल रन पोहोचवला। धाव फलकावरती 8 धावसंख्या, चांगली धावसंख्या, सुरुवात चांगली आहे, आक्रमकता आहे आणि चांगलं रनअप आहे। हा बॉल ऑन साइडला आणखी ताकदीने खेळून काढला, बॉल चालला ऑन साइडला, होईल सीमा पार, धावसंख्या येतील 4-4-4। हा रणगणित आहे गोलंदाज आणि फलंदाजांमधील। धावसंख्या येणं, डॉट बॉल जाणं, धावसंख्या वाढती न येणं, धावसंख्या घडती न येणं। शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला, जीवित आहेत तिकडे, फील्ड करणार, वन बाउन्स फील्ड केलाय, दुसरी धावसंख्येचा प्रयत्न, आहा म्हणता वा, डोळ्यातून काजल चोरवावं असं मात्र इथं धावसंख्या चोरवली गेली आहे। या प्रचंड रात्रीमध्ये 8 फोकसांमध्ये एक धावसंख्या अगदी सहजगतीनं चोरी झाली आहे, काय देख। आणि एक धावसंख्या चोरीनंतर 2 धावसंख्या रूपांतर होतोय, धावसंख्या झाल्या आतापर्यंत 14, 14 रन्स ऑन फर्स्ट ओव्हर कंप्लीट। एक ओव्हर कंप्लीट झाली आहे, धावसंख्या झाल्या 14, विकेट मिळवली आहे 0, म्हणजे कुठलीही सफलता न घडता मोठी टीमची प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाल्या 14, 14 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर कंप्लीटेड फर्स्ट ओव्हर्स। चांगली सुरुवात आहे आणि एका षटकात 14 धावसंख्या, सुरुवातीच्या चांगल्या गोलंदाजावरती बडीमार करणं, चांगल्या धावसंख्या कमावणं, चांगल्या धावसंख्या उभारणं ही चांगली गोष्ट आहे। आणि 2 सुरुवातीच्या
या सलामीवीरांनी 14 धावसंख्या कमवल्यात, जमवल्यात आणि धावफलकावरती रेखाटल्यात. ही फार चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना. या सामन्यातून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल करला जाणार आहे आणि यावेळी पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या जमवल्यात. चांगली सुरुवात आहे मुडजे टीमसाठी. पण त्याहून अधिक टीम मुलेखंड. हा बॉल खूपच सुंदर, अप्रतिम, देखणीय बॉल होता. ज्या बॉलवरती प्रतिकात्मक हल्ला चढवणं फार कठीण होता. स्वतःचा सुरक्षात्मक बचाव करणं हाच एक उपाय होता आणि तो उपाय यावेळी अंकेशनं आजमावलाय आणि या बॉलवरती येतोय शांतता. निर्धाव चेंडू. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, रनआउटची डॉट शक्यता परंतु नाहीये. लगातार 3 सिक्सर, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार 2 6 1000 आणि 3 मारले तर 5000. ओके. लगातार 2 6 1000 आणि लगातार 3 6 5000. नाव आहे रवी ठाकूर, एटीएम. हा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. थोडा बाउन्स होता, थोडाफार हलकाफार बाउन्स. ऑन साइडला बॉल जातोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक फील्ड केला जातोय. एक धावसंख्या. स्ट्राईक रेडेड विन. धावसंख्येवरती एवढा मोठा परिणाम नाही, पण एका धावसंख्येनं धावफलक एका धावसंख्येनं वाटचाल करेल. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती आपण लाईव्हली पाहू शकता. 24 लाईव्ह चॅनलवरती हा सामना पाहताय आणि सामन्यावरती आपण टेलिकास्ट करतोय. 16 रन्स ऑन बोर्ड. हा बॉल अगदी पद्धतीने चेंज केलं. ऑन साइडला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. फॉलो थ्रो चांगला आहे. बॉल चांगला पिकअप केला, चांगला थ्रो केला. हे शैली असते चांगल्या प्लेअरची, ही गुणवत्ता असते आणि या गुणवत्ता शैलीला ज्यावेळी प्लेअर चालतो ना, तो पुढं चालून चांगला प्लेअर बनतो आणि अशाच प्रकारचे प्लेयर्स घडत असतात. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण अनेक प्लेअर बघितले. ते क्षेत्ररक्षक म्हणून आले, नंतर यष्टिरक्षक झाले, नंतर गोलंदाज झाले, आज बॅल फलंदाज झाले. बॉल चांगला पिक केला. बॉल चालला मिडल ऑफ द बॉट. स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. चांगलं गाणे आहे आणि या गाण्यानं अनेकांना मुडजी गावची आठवण झाली. त्यानंतर फरदीन काझीची आठवण करून देतो. फरदीन काझी हा 12वा प्लेअर होता कित्येक वर्ष. त्यानंतर तो क्षेत्ररक्षक राहिला आणि त्यानंतर मग आज महाराष्ट्रातला, देशातला सर्वोत्कृष्ट प्लेअर ठरला. हे विसरायचं नाहीये. हा बॉल आणखीन एक बॉल. शेतकरी कामगार शेतकऱ्याच्या सोबत निनाद भोईरनं कमावलेत. रवी ठाकूर यांचे 1000 रुपये आणि तिसरा मारला तर 5000 रुपये. कुबेर बसले तिथे. दुबईचे रवी शेख इथं आम्हा समोर बसलेत आणि रवी शेख हे आताचे शेख नाहीयेत. तेलाचे भाव खालती येवो अगर वरती येवो, पण रवी शेख हे शेख राहतात. अनेक टुर्नामेंटमध्ये त्यांना व्यासपीठावरती पाहिलं आणि अशा प्रकारचा क्रीडा खेळाडूंवरती प्रेम करणारा व्यक्ती आणखीन कोण तालुक्यात नाहीये. पठ्या एकटाच आहे. तिसरा मारला तर 5000 म्हणजे आणखीन 4000 वाढतील. त्यामध्ये धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 29. 29 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात आहे, अप्रतिम सुरुवात आहे. या सुरुवातीची खरं तर जरूरत आहे. सेमीफायनलचा हा सामना, या मॅच मधून जिंकणारा संघ अखेर टॉप 4 मध्ये जाणार आणि अशा वेळी अशी चांगली सुरुवात, ती पण जीवित म्हात्रेच्या संघ विरुद्ध, मुलेकन टीम विरुद्ध, हे फार देखणीय आहे. चला मॅचला स्पीडअप करायचा. स्ट्राईक वरती अंकेश कामोटकर. वन्स अगेन मॅच स्टार्ट. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात.
हा बॉल खोलवर गतीचा चांगला फेकला होता. ओलंदचं कौतुक. एक धावसंख्या झाली, दुसरीचा प्रयत्न परंतु नाहीये. 30ऱ्या दशकामध्ये पदार्पण करते. आणखी 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अशा अनेक मॅच आपण पाहिल्यात. या मॅच मध्ये पहिले 12-13 बॉलमध्ये 30 धावसंख्या होतात आणि त्यानंतर मात्र धावसंख्या जोडताना अधिकतम वाढतानाही पाहिल्यात, घटतानाही पाहिल्यात. म्हणजे या मॅच मध्ये किंवा या बॉल मध्ये फार महत्व असतं. एखाद्या वेळी एखादं विकेट गडणं, त्यानंतर 4 बॉल 2 बॉल डॉट जाणं, आणखीन एक विकेट जाणं, हे अशा अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण या मॅच मध्ये काय होतोय, हा बॉल पहा, मी जसं म्हटलं तसं चालू आहे. या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती 1 रन आली, 30 धावसंख्या रेखाटल्या गेल्या. या बॉलवरती निर्धाव धावसंख्या आली आहे, धावसंख्या नाहीये. त्यामुळे 4 बॉल शिल्लक आहेत, धावसंख्या ओनली 130. 4 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल ऑन साईडला पिक करायचा. इथून मात्र निनाद भुई आणखीन एकदा निर्धाव बॉल खेळतोय. दिलो की धडकन आणि धडकनामधील धगधग ही मुटजीकरांच्या मधील वाढती धगधग आहे. आणि इथून मात्र वाढताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती सिंगल, 12 बॉल मध्ये 29 आणि 3 बॉल मध्ये 1 धावसंख्या. काय आपण क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटला साजेसा खेळ आपण करतोय का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्थान चेंज केला, परंतु परफॉर्मन्स नाही चेंज झाला. गोलंदाज कोण आहे? नाव आहे सुप्रीमोचा लाडका जीवित म्हात्रे. त्यानं बॉल 3रा डॉट फेकला. 2 बॉल शिल्लक. हा बॉल ऑन साइडला पिक केलाय, लॉंग ऑफला चालाय बॉल. 2 क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खराब एक क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या आल्यात. एकंदरीत पाहिलत ना तर या बॉल वरती 2 धावसंख्या आल्यात. पहिल्या बॉल वरती 1 धावसंख्या आल्या, धावसंख्या 32. मी जसं सांगितलं तसं घडलंय. पहिल्या बॉल वरती 1 धावसंख्या आली आणि त्यानंतर 5व्या बॉल वरती 2 धावसंख्या आल्या. हे असं का घडतं, असं का होतं, हे खरं तर खेळाडूंना समजायला पाहिजे आणि याची गुणवत्ता गोलंदाजाने दाखवली आहे. हा बॉल ऑन साइड दी ऑफ, फिल्डर आहे तिथे आणि फलंदाज बाद. प्रत्युत्तर तेच घडलं. या षटकात आल्यात अवघ्या फक्त 3 धावसंख्या आणि धावसंख्या झाल्यात फक्त आणि फक्त 33 आणि करायच्या टीम मुलेखन या टीमला 34. चार षटकांचा सामना आहे आणि या मॅच मध्ये 3रं षटक हे कमबॅक करणं ठरलंय. ओनली 3 धावसंख्या आल्यात या षटकामध्ये आणि खरं तर फार महत्त्वाचं षटक आहे. जीवित मात्रेचं स्वतः तारणहार, या मॅच मधला टर्निंग पॉइंट, या टीमचा ट्रम्प कार्ड आणि या ट्रम्प कार्डनं मात्र आपलं कार्ड ओपन केलंय आणि कार्डनं धावसंख्या फक्त आणि फक्त 3 खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 3 धावसंख्या, टीम मोठी धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 32. 32 runs on board, 1 wicket loss after a complete 3rd over. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 32, 1 विकेट लॉस झाली आहे निनादच्या स्वरूपात. आणखीन 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावसंख्या येऊही शकतात. 6 बॉल मध्ये तुमचे गडी बादही होऊ शकतात. बॉल आणि विकेटचा फरक आहे. जेवढ्या विकेट येतील तेवढ्या धावसंख्या कमी, मग जेवढे बॉल आणि धावसंख्या वाढतील तेवढा स्कोर सुद्धा वाढला जाईल. शेवटचा ओव्हर, पहिला बॉल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय म्हात्रे. अक्षयचा पहिला चेंडू, 33 धावसंख्या, शेवटचा ओव्हर. बॉल ऑन साइडला पिक केला, बॉल चाललाय सीमारेषा पार. अंकेश कामोटकरच्या बॅट मधून येतोय प्रीतम दादा चषक या ट्रॉफी मधील हा दमदार षटकार.
त्याची ताकद पाहायला मिळाली, त्याची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली. गोलनं रिदम चेक केलं, त्याची पिचिंग चेक केली. अगदी स्टँड्सवरती होता अंकेश आणि त्यानंतर त्याने आपल्या पॉपिंग क्रीजमधून त्याला पिकअप केलं. हे कॅल्क्युलेशन असतं चांगल्या प्लेयरचं आणि ते त्यांनी दाखवलं या बॉलवरती. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकावरती गोलंदाज आपण अक्षय मात्रेला पाहतोय. अक्षय मात्रे चांगली पिचिंग करतोय, परंतु पिचिंगचं टीचिंग चांगलं गेलं आहे आणि टीचिंग फार महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. एखादा फलंदाज कुठल्या शैलीनं खेळतोय, गोलंदाज कुठल्या शैलीनं बॉल टाकतोय, हे टीच करणं फार महत्त्वाचं आहे. हा बॉल आणखीन एक फटका, बॉल चालला सी मारी शपथ. लेंथ चांगली होती, पण लेंथला अगोदर त्यांनी ओळखलं, पडताळणी केली, डोफे टेकले आणि पिचला सलामी देऊन घुटना टेक आणि रविशेठ तुमच्या 2000 तमाशा देख हा फटका लगावला अंकेश कामोटकरनं. ही ओळख आहे अंकेश कामोटकरची, ही ओळख आहे मोठी टेनिस क्रिकेटची, याला लगावला षटकार. मग ती ओळख दुसऱ्या बाजूने ओळखलीत तर जीवित मात्रेचा संघ समोर आहे आणि तो सातत्यानं या ग्रामीण टेनिस क्रिकेट फॉर्मॅट्समध्ये बसत असतो. नाव आहे मुलेखन टीम. चला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या आतापर्यंत लागल्यात 42 रन्स ऑन बोर्ड. हा बॉल कट केला, बॉल चाला सिली पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील्ड करतात, अतिरिक्त वजनाचा हा क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 2 धावसंख्या झाल्यात. वजन जास्त आहे पण प्रयत्नही चांगले होते. क्षेत्ररक्षक मोनिश नाव आहे त्यांचं, एकदा टाळ्या व्हायला पाहिजे त्या क्षेत्ररक्षकासाठी. वजन जास्त आहे पण प्रयत्नही चांगले होते. तीन बॉल शिल्लक. काय मॅच चालली, महत्वाचा सामना. या मॅच मध्ये जीवितला कम से कम धावसंख्येवर थांबवायचं आहे आणि त्यानंतर अंकेश कामोडकरच्या बॅटमधून 2 चांगले फटके आणि त्यानंतर या मॅच मधील 3 महत्वाचे बॉल शिल्लक. हा बॉल चांगला फटका, वॉट अ ड्राइव्ह वीरेंद्र सेवकच्या. सेवाग ज्यावेळी मोहम्मद सामी किंवा नावेदुल होल्क वरती असे फटके मारायचं ना, त्यावेळी असे अटकेपार फटके पाहायला मारायचे. मुलतान के सुलतान वीरेंद्र सेवाग. आणि त्या स्टाईलनं आज या प्रीतम चषक या स्पर्धेमध्ये अंकेश कामोटकरनं हा फटका घेतला. चांगली गुणवत्तेदार फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळतात 48 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉल शिल्लक. हा बॉल हवेमध्ये आहे, हा बॉल हवेमध्ये आहे आणि इथून मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं अंकेश कामोटकर कॅच आउटच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हिलियन. शेवटच्या बॉलवरती चौकार लागला, सिक्सर लागला किंवा 3ही धावसंख्या घेतल्या. पहा काय उदार मत आहे. या बॉलवरती 2 धावसंख्या घेतल्या तरी 500 रुपये. म्हणजे मोठीची टीमने 15 धावसंख्या कंप्लीट करायच्या, 500 रुपयाचं कॅश प्राइज. रवी शेठ अप्रतिम व्यक्तिमत्व. हे असे उदार व्यक्तिमत्व असायला पाहिजे. खरं तर निवडणुकीच्या टायमिंगला असे व्यक्तिमत्व लपले जातात, पण ते असायला हवेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डीपच्या बॅट मधून बॅटची लिडिंग एज, जोरदार अपील नंतर
फक्त आणि फक्त एक धावसंख्या झाल्यात 49 करायचे 50 टीम मुठीजून केल्यात 49 आणि करायच्या टीम मुलेखंडला 50 आणि हे 500 रुपये बक्षीस पात्र नाही ठरलेत. सॉरी रवी शेठ. चलूया मैदानाच्या दिशेनं. आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत 190 विधानसभेचा श्वासक चेहरा प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम दादा चषक 2025 पहिला दिवस, पहिली रजनी, पहिली रात्र आणि त्यातील अंतिम सामना यावेळेस मुलेखंड विपक्ष मोठी जुई या दोन संघादरम्यान या ठिकाणी सुरू असेल. तब्बल 4 षटकं, एक डाव, फर्स्ट इनिंग्स या ठिकाणी समाप्त झाली आहे आणि आपण जर धावा पाहिल्या तर तब्बल 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं ठेवलं आहे. आजच्या रजनीचा जर आपण विचार केला ना मित्रांनो, तर आजच्या रजनीमध्ये एकापेक्षा एक सर्रास आपल्याला सामने या ठिकाणी पाहायला मिळाले. सुरुवातीचा उद्घाटनीय सामना जर सोडला तर बाकीचे सगळे सामने शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. चालू सामन्याकडून फार मोठ्या अपेक्षा आपल्या समर्थकांना, गावचे सपोर्टर, प्रेक्षक. जवळजवळ 2:38 होत आहेत आणि तदनंतर देखील आपण उपस्थित प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहू शकतोय, कारण आपल्या गावातला संघ अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचलाय. इथून तुम्हाला एक विजय, ही चमचमतीची ट्रॉफी आहे, अगदी युनिक ट्रॉफी आपण या चषकामध्ये पाहतोय, जिचं कोटिंग सिल्वर आहे आणि निश्चितपणे ही ट्रॉफी प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रेक्षकाला आणि येणाऱ्या मान्यवरांनी देखील ज्या ट्रॉफीचं मन भरून कौतुक केलं, त्या ट्रॉफीचा एक लढा, एक स्टेप आपण दूर. इथे मात्र जीवित मात्रेसाठी आमच्या रविदादांकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलंय. 24 लाईव्ह इव्हेंट्स अजूनही तक धरून सर्व प्रतिनिधी चांगलं कार्य, चांगल्या पद्धतीने त्यांचं कव्हरेज. आणि आताही जर आपण पाहिलं ना तर घर बसल्या आपल्या या दोन संघांचा सामना पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक, गावातले सपोर्टर या सामन्यांचा आनंद या ठिकाणी घेत असतील. त्याचं देखील आपण उशिरा या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. उद्या मात्र आम्ही विनंती करू, उद्या 2 सामने आम्हाला सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये या ठिकाणी खेळवायचे आहेत, त्यामुळे निश्चितपणे
4 वाजता पहिला सामना या ठिकाणी आपण सुरू करतोय। आज उशीर झालं याचं नेरेटिव्ह कोणीही पसरू नका, ही निगेटिव्हिटी जी आहे ती आपण मनामध्ये धरू नका। आज उशीर उद्घाटनाच्यामुळे या ठिकाणी झाला, काही मान्यवर उशिरा या ठिकाणी पोहोचले, पण उद्याचा दिवस कोणत्याही मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन आपल्याला करायचं नाहीये, त्यामुळे वेळेत 2 सामने जे असतील त्या प्रकाशाच्या उजेडामध्येच होणार आहेत, हे आपण सुरुवातीला या ठिकाणी लक्ष वेधून घेऊया। चलूया सामन्याच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आपण बघतोय 24 चेंडू 50 धावांचं लक्ष्य आहे। अगदी हा सामना, या सामन्याला आपण धनेश कामोटकरला देखील प्रत्येक विकेटसाठी रविदादांकडून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलंय। दुसरा डाव, अंतिम इनिंग्स आजच्या या रात्रीतला एक अनुभवी प्यादा मी म्हणेन की धनेश UPL ज्याने या वर्षीचं गोलंदाजीतून गाजवला। फर्स्ट बॉल व्यातालनं खेळण्याचा प्रयत्न, इथे अपील, जीवित मात्र पहिल्याच बॉलवर आलाय, पहिली विकेट, बिग विकेट, बिग विकेट, बिग विकेट। पक्षाचा नेता गरिबांचा आवाज येणार नाहीये। टेनिस बॉल क्रिकेटचा स्टारकास्ट पहिल्या चेंडूवर जीवित मात्र, बॅक टू द डगआउट। आनंद झाला, उत्साह पाहायला मिळाला, टाळ्यांचा कडकडाट झाला, कारण मुठ्ठीदुई संघाला मिळाली सर्वोत्तम सफलता, आणि त्याचं कारण धनेश कामोटकरची गोलंदाजी। अप्रतिम पहिला बॉल पाहायला मिळाला, पहिल्या चेंडूवर पॉझिटिव्ह अप्रोच, अग्रेसिव्ह क्रिकेट, आणि तदनंतर मात्र टायमिंग चुकलं, समय सूचकता चुकली, वेळ नव्हती यावेळेस मात्र जीवितची वेळ मात्र होती या धनेशची। इथे एक गडी बाद झालाय, बिग फिश इन द नेट, मोठा मासा लागलाय गळाला। आता मात्र जबाबदारी वाढली आहे, बुलेकण संघाला जर एक स्टेप आपल्याला टाकायची आहे ना, तर जीवित मात्र संघामध्ये नव्हता असं समजून तुम्हाला या 50 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे, आणि ही गरज मात्र मुलेकण संघाला असेल। नवीन खेळाडू आपण बघतोय, विपुल म्हात्रे, डाबं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये। पुढचा बॉल धनेश याचा, यावेळेस ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉल पंचांनी या ठिकाणी दर्शवला, आपण पंच म्हणून पाहिलं। वरून अंपायर असोसिएशनचे सन्माननीय सदस्य राजेंद्र घरत सर असतील, तदनंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय पंच सुरेश म्हात्रे सर असतील, तदनंतर मग रोहन पाटील। यावेळेस ताकद ताकद, आणि यावेळेस बेछूट अशी ताकद पाहायला मिळाली आहे। वार केलाय बॉलवर, पलटवार केलाय फलंदाजानं, षटकार। डाव्या हाताचा गोलंदाज आपण धनेश पाहिला, त्याला सामोरे जाण्यासाठी डाव्या हाताचाच गोलंदाज फलंदाज या ठिकाणी वापरला गेला। ही रणनीती आपण 2011च्या वर्ल्ड कप मध्ये पाहिली, महेंद्रसिंग धोनीचं कॅप्टन पद, आणि तदनंतर उजवा बाद झाला तर उजवा यायचा, डावा बाद झाला तर डावा यायचा। या रणनीतीनं सगळ्या खेळाडूंना परेशान केलं, इथे मात्र गोलंदाजाला परेशान करून टाकलाय, बॅक टू बॅक आलाय दुसरा बिग स्मॅश हिट, षटकार। बॅटिंग बॅक टू बॅक 2 षटकार, आणि ते कारण जे आहे ना, ते कदाचित येणाऱ्या काही चेंडूनंतर येणाऱ्या गोलंदाजावर देखील प्रेशर टाकून जाईल, कारण फार मोठी विकेट पडली। तिथून मात्र या खेळाडूंना आल्या आल्या पॉझिटिव्ह अप्रोच, अग्रेसिव्ह क्रिकेट झाला, 2 षटकार ठोकले। एक षटकार आपण पाहिला लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून,
तर दुसरा षटकार पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 12 धावा मागील 2 चेंडू मध्ये आल्यात आणि एकूण धावा जर पाहिल्या तर तब्बल 13 धावा गुणफलकावर. पुढचा बॉल यावेळेस दबाव आहे यावेळेस गोलंदाजावर. फार मोठी विकेट टाकल्यानंतर दबाव हा येणाऱ्या नवख्या फलंदाजावर हवा होता, पण इथे धनेशनं मात्र स्वतःच्या डोक्यावर मात्र प्रेशर करून घेतलंय, दबाव टाकलाय. युद्धामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल ना तर तेव्हा तुम्हाला जिंकण्याचं सूत्र हेच सांगतं, सुरुवातीला तुमच्या काही क्षणातच तुम्ही इम्प्रेशन जे युद्धातलं तंत्र आहे की तुम्ही समोरच्याला गारद करा, समोरच्याला प्रेशराईज करा, आणि ती स्थिती आल्या या खेळाडूने या ठिकाणी केली आहे. फार मोठ्या संख्येने अजूनही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती गुलाबी थंडी आहे, ऊस पडली आहे, दबाचे बिंदू आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय, स्ट्रेट टू द बॉलर, स्क्रीनच्या दिशेनं खेळाडू उपस्थित, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, चांगला थ्रो, चांगलं फील्ड पाहायला मिळालं. टाळ्यांचा आवाज येईल यावेळेस. क्षेत्ररक्षण केलंय त्या खेळाडूनं त्या ठिकाणी. एका धावेनं धावसंख्या जर पाहिली आहे तर तब्बल 15 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. बोकडबिऱ्याच्या प्रांगणामध्ये होणारी ही स्पर्धा, पहिलं पर्व प्रीतम दादा चषकाचं, आणि मगाशी जी अनाउन्समेंट केलं की येत्या पुढच्या वर्षामध्ये या स्पर्धेची रक्कम 2 लाखाची असेल, म्हणजे ही स्पर्धा पुढच्या वर्षी आणखी मोठी होईल. बऱ्याच मान्यवरांना कौतुक केलं. ही चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन, चांगलं संयोजन, पण त्याच्या पाठीमागे फार मोठी मेहनत मी म्हणेन प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी घेतली आहे. चांगला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं हलका पुश केलाय, सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेनं आपण पाहतोय तब्बल धावसंख्या 16 धावा धाव फलकावर आहेत. 50 धावांचं टार्गेट केलंय. इथे तुम्हाला कमबॅक करावा लागेल. 2 षटकार जेव्हा ठोकले ना तेव्हा मात्र आपण फलंदाजाचा मनसुबा होता तो या ठिकाणी जाणून घेतला. काही झालं तरी मी या ठिकाणी लढत राहणार, काही झालं तरी मी हे मैदान गाजवणार. यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पदतालित्य होतं, फुटवर्क होता, परंतु टायमिंग नव्हतं. डॉट बॉल झालाय. पहिले षटक संपल्याचा निर्वाळा दिला जातोय. 6 चेंडूनंतर धावसंख्या आपण बघतोय तब्बल 1-16. एक बाद 16 ही स्थिती आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर 18 चेंडू 34 धावांची गरज असेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या तरी तुम्ही 34 धावा डिपेंड करू शकता, तर तुमच्याकडे दीप सारखा देखील गोलंदाज आहे, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी त्याच्याच खांद्यावर आहे, कारण हे षटक फार महत्वाचं आहे. इथे जर धावा आल्या तर मग फार कठीण होऊन जाईल मोठीजीव संघासाठी. पण मोठीजीव संघ कमबॅक करतो, जसं की जीवीची विकेट पडल्यानंतर मुलेखंड संघाने जे कमबॅक करून दाखवलंय, तर दोन्ही संघ इथे मात्र अगदी आपल्यातली गुणवत्ता दाखवत आहेत. आपल्यामध्ये जो संघर्ष करण्याची जी क्षमता आहे तो संघर्ष सध्या मैदानावर सुरू आहे. दीपचा पहिला बॉल, यावेळेस चांगली गती, परंतु नियंत्रण नव्हतं. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी स्कोर बोर्डवर जोडली जाईल. दोन्हीकडून जर पाहिलं ना तर टाळ्यांचा आणि सिट्ट्यांचा आवाज येतो. याचाच अर्थ मुलेखंडचा देखील प्रेक्षक काही कमी नाही या ठिकाणी, आणि मोठीजीवचा देखील प्रेक्षक काही कमी नाही आहे. मगाशी आपण धनेश कामोडकर यांच्या समवेत संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचा 50%हून अधिक गाव रिकामा झाला आजच्या या सामन्यासाठी. इथे चांगला बॉल स्टिअर केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढलाय. सिंगल धाव मिळेल या ठिकाणी. एकाच धावेवर समाधान प्राप्त करावं लागेल. इक्का दुक्का, सिंगल, डबल्स फार महत्वाचे असतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण जेव्हा मोठ्या धावसंख्या उभारू शकत नाहीत, चांगले फटके येत नसतील, तुमची वेळ खराब आहे, तेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करा, समोरच्या खेळाडूला जास्तीत जास्त संधी द्या.
विकेट पडण्याचे नुकसान जे असतात ते फार कमी होऊन जातात, धावा वाढल्या जातात आणि समोरचा संघ आपोआप प्रेशरमध्ये येतो. ही रणनीती या ठिकाणी आता सध्याच्या घडीला मुळेकण संघाच्या या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निहार आणि विपुल यावेळेस बॅकफूट पंच केलाय, टायमिंग केलंय त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. एक क्विक सिंगल आपण या ठिकाणी पाहिली आहे. 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक जी आहे, बाईकच्या रेसमध्ये कोणकोणते खेळाडू दररोज आपल्याला पाहायला मिळतील हे देखील पाहायला मिळेल. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं उरण प्रीमियर लीगचं पर्व चौथं आणि त्यामध्ये दोन संघांमध्ये अगदी कोणताही स्टार खेळाडू नव्हता, पण एक उगवता स्टार धाकटीजुई संघाचा रोहित, ज्याला आपल्या कारकिर्दीमधली 5वी बाईक घेताना आपण पाहिलं. यावेळेस आणखी एक व्हाईट बॉल, रिव्ह्यू अंमलात आणला जाईल. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते आणि तिसऱ्या पंचांकडे निश्चितपणे राजेंद्र घरज सर आपण वाईड आहे की नाही हे निश्चितपणे आपण चेक करण्याचा प्रयत्न करू. येस, इट इज अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचाने देखील सांगितलंय की आउटसाइड ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर जाणारा बॉल आहे आणि आता मात्र ऑनफिल्ड अंपायरनं जो निर्णय दिलाय त्यावरच तिसरे पंच देखील अगदी त्यांचा निर्णय तसाच ठेवतात. तर मी म्हणेन की मोठीजुई संघानं आपला एक रिव्ह्यू जो आहे ते या ठिकाणी गमावलाय. अर्थात त्यांच्याकडे आता रिव्ह्यू कोणताही अवेलेबल नाही आहे. यावेळी चांगला फटका आहे. लंगॉनच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल, चेंडूला उचललं गेलं, एक सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली आहे. 21 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं केलं जाणारं या स्पर्धेचं संयोजन आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी स्पर्धा. येणाऱ्या हंगामी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उरण असेल, पनवेल असेल, या प्रभागामध्ये या भागांमध्ये असंख्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन मग येत्या काही दिवसानंतर आपल्याला शेवा गावाच्या मैदानावर पाहायला मिळेल. तदनंतर मग जसखारच्या मैदानावर पाहायला मिळेल. तदनंतर परत एकदा आपण बोकडविराच्या मैदानावर येऊ. तदनंतर पागोटा असेल, चिरनेर आहेच, तदनंतर भेंडकलच्या मैदानावर येते. म्हणजे बरीच मैदानं जी आहेत ती रणजी क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र काय झालंय, चूक केली आहे, टाळ्यांचा आवाज झाला, विकेट आली आहे, ब्रेक थ्रू काढलाय, विकेट नंबर 2, बॅक टू द डगआउट. करील ना, तुम्ही तुमच्या गुणवत्तेला, तुमच्या क्षमतेला, तुमच्या विचारांना दुसऱ्यांच्या हृदयामध्ये जागा निर्माण करता, याचाच अर्थ तुम्ही काहीतरी चांगलं करता. सध्याच्या घडीला दीप आपल्या प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जागा निर्माण करतोय, कारण त्यानं एक महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी टिपली आहे आणि त्या टिपलेल्या विकेटानंतर आपण सिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा कडकडाट देखील पाहिला. दुसरी विकेट यावेळेस पडतीये. 21 धावा धाव फलकावर, 50 धावांचं टार्गेट अजूनही जर आपण पाहिलं तर तब्बल 29 धावांचं लक्ष बाकी आहे. 14 चेंडू 29 धावा. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, हाय व्होल्टेज आहे, सुपर डुपर, कारण आज आपण सामन्यामध्ये बराच आनंद घेतलाय. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा आलाय. इथे मात्र ओव्हर स्टेप, नो बॉल येते, फ्री हिट येणार. पहा, पकडला गेलाय गोलंदाज. यावेळेस दीपवर मात्र प्रेशर असेल. गणेश कामोडकर त्याला शांत राहा, शांततेने गोलंदाजी कर, अगदी डिप्रेस होऊ नको. इथे मात्र चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. समोर एक स्कूटी अगदी आमच्या स्क्रीनच्या बाजूला आहे, त्यांना विनंती आहे की आपण थोडीशी लाईट्स जी आहे ती ऑफ करायची आहे.
यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनं काही नुकसान होणार नाहीये. आपण जर पाहिलं तर चांगल्या सुस्थितीमध्ये सध्या तरी मोठीजूज संघ आहे. कारण आपण बोथ एंड क्रिकेट खेळतो. या एंड ज्या बाजूनं आता फलंदाजी केली जाते त्या एंड धावा होत नाहीत. म्हणजे पुढच्या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या ना तर मग बेनिफिट तो निश्चितपणे मोठीजूज संघाला या ठिकाणी प्राप्त होईल. दोन खेळाडू आपापसात चर्चा करतील. बऱ्याच अवधीनंतर आपल्याला जीवित मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र षटक संपलं जात आहे. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर तब्बल 24 धावा. येणारे 12 बॉल 26 धावांचं लक्ष्य असेल. सामना रंगतदार आहे. सामन्यामध्ये अजूनही रोमहर्षकता आहे. कारण आपण पाहिलं ना तर दोन्ही संघ अगदी डोफे टेकायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ संघर्ष करतायत आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, इथे असणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी. होय, मला ही ट्रॉफी जिंकायची आहे आणि यासाठीच मी स्वप्न बाळगून माझ्या घरातून बाहेर पडलो होतो. आज तमाम प्रेक्षकांना मला नाराज करायचं नाही आहे. माझे गावचे सपोर्टर अगदी डोळ्यात तेल घालून माझ्या सामन्याला पाहतायत ना तर त्यांचं मन मला राखायचं आहे. त्यांच्यासाठी मला हा सामना जिंकायचा आहे आणि म्हणूनच दोन्ही संघ अगदी काटेकोरपणे या सामन्याला जिंकण्यासाठी एक झुंज देत आहेत. नवीन गोलंदाज यश पाटीलच्या हातामध्ये या ठिकाणी आपण चेंडू पाहतोय. दीप पाटील यांची बंधू. दरम्यान मोठीजुई टेनिस क्रिकेटला सातत्यानं प्रोत्साहित करणारे आमचे बंधुराज दीपक दादा भोईर प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपण जरूर आहात. आम्हास उपकृत करा की आपण मंचकावर या आणि सामन्याचा आनंद घ्या. बऱ्याचदा आपण मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन, संयोजन आणि तदनंतर सहकार्य निधी असेल आपल्या माध्यमातून सातत्यानं तो पुरवला गेलाय. यावेळेस अपरकट. येस, जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. अगदी ब्रँडेड, ह्यूज, माइटी, सुपर सिक्सर. या बाद एक चापट दिली आहे. असं म्हणजे कानाखाली कोणीतरी आवाज काढावं ना तसं बॉलाच्या कानाखाली आवाज काढलाय. वेळ होता पुरेसा या फलंदाजाकडे. अगदी अप्परकट, प्रॉपर टायमिंग, बॅकफूट पंच. धावा आपण पाहतोय टोटल 30 धावा. येणारे 11 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष्य. चांगला स्ट्रोक आपण पाहिला निहारच्या बॅट मधून. टाळ्या आल्या काय येऊ नयेत. प्रेक्षणीय फटका. पुढचा बॉल. आवाज येतोय दोन्हीकडून, टाळ्यांचा आवाज येतोय. यावेळी चांगला बॉल. अपील उचललंय का. टाळ्यांचा आवाज येतोय. बघूया, मला देखील बघायचं आहे मुलेखंड संघाचे किती प्रेक्षक आहेत. तुमच्या टाळ्यांचा आणि सिट्ट्यांचा आवाज येऊ दे जरा. मुलेखंडकर किती आहेत मैदानावर. तुमच्या टाळ्यांचा आवाज येऊ द्या जरा. मोठीजुईचा आवाज येऊ द्या. ही मोठीजुईची ताकद आहे मित्रांनो. पण असो, इथे मात्र प्रेक्षकांमध्ये देखील एक धुमत चक्री पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल कन्वर्ट झाली आहे. फ्लंबल झाला खेळाडू. एकाच्या 2 केल्या गेल्या. तिसरी होईल का. पहा, पाहता क्षणी निहार तयारी दर्शवली आहे.
चांगलं कॉलिंग म्हणता येईल अक्षय याचं. 9 चेंडू 18 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. आमच्या समवेत शंतनू या ठिकाणी आहेत. नवोदित क्रिकेटचे समालोचक आज मात्र 12व्या खेळाडूच्या रूपानं या समालोचन कक्षामध्ये आपल्या टीमला सपोर्ट करतायत. पुढचा बॉल डीपेक्षा कव्हरच्या दिशेनं गोळीच्या वेगानं निसटतोय. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. प्रत्येक चेंडू मागे घडामोडी घडतायत. कधी या बाजूला कधी त्या बाजूला, कधी मोठी जुई तर कधी मुळेखंड. आपण स्क्रीनवर पाहू शकतो या प्रेक्षकांचा जल्लोष. अगदी समोरच्या साईड स्क्रीनच्या अगदी मागे असणारे मुळेखंड गावाचे समर्थक हात वरती करून अभिवादन करतायत. चांगली गुणवत्ता प्रेक्षकांची पाहायला मिळते. 3 वाजता अगदी इतकी फार एनर्जी प्रेक्षकांमध्ये अजूनही बाकी आहे, याचा देखील आनंद मनाला वाटतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार आहे. एवढा चांगला स्टिअर केलाय डीप मिड ऑन मिड विकेटच्या मध्ये. एक सिंगल प्राप्त झाली आहे. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. संघर्ष का चालू आहे सुरू आहे आपण जर पाहिलं ना युगांत, जर निश्चितपणे या ट्रॉफीसाठी संघर्ष आहे. पैसा क्रिकेटमध्ये महत्व नाही, मला चॅम्पियन बनायचं आहे. आणि प्रीतम दादांचं हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये आणलेली जी युनिक ट्रॉफी आहे हे खास स्पर्धेचं आकर्षण. हिच्यासाठी मोठी जुई आणि मुलेखंड लढतोय, संघर्ष करतोय. यावेळेस इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू उपस्थित. ड्रॉप केले कॅच. चूक केले इथे फार मोठी चूक. 2 मायनस झाले असते मित्रांनो, पण इथे विकेट ही वाचली आहे. 2 धावा देखील गेल्यात आणि स्ट्राईक देखील फार मोठी बदल होणार आहे. षटक संपलंय तिसरं. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा. येणारे 6 बॉल 11 धावांचं लक्ष बाकी असेल. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, सामना जाणार कुठे आणि सामना संपणार कुठे हा प्रश्न तमाम प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये. मैदानावरील खेळाडूंमध्ये आणि मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना मित्रांनो संपलेला नाही आहे. 8वावा या रायगड प्रीमियर लीगचा या पर्वातील तो सामना. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिपेंड करणारे गोलंदाज आपण पाहिलेत आणि 6 चेंडूमध्ये 37 धावा करणारे देखील खेळाडू रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलेत. कोणाच्या बाजूने कोणता सामना झुकेल हे सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये भले भले प्रेडिक्ट करणारे जो असतात त्यांचं भविष्य हे फेल झालेलं आपण पाहिलंय. आणि म्हणून या सामन्याचं बाकीच जर तुमच्या मनात असेल तर तसं काही चूक करू नका. हा सामना सुपर डुपर आहे. 6 चेंडू 11 धावांचं लक्ष. गोलंदाज अंकेश. फर्स्ट बॉल स्लो बॉल डिफाइंड लेग. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. गोळीच्या वेगाने गेलाय सीमा पार चौकार. या जीवीच्या विकेट नंतर या खेळाडूने काय कर्तब केलाय. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. चाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला कोणी अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे.
जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. तुम्हाला या जगामध्ये जाळणारा कोणी नाही आहे. फक्त संघर्ष करत राहा या मैदानामध्ये. मैदानामधलं संघर्ष काय सांगतोय. पुढचा बॉल यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरले खेळाडू उपस्थित आहे. एक धाव पळून काढली आहे. सामना आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सामना आहे. अप्रतिम सामना सुरू आहे. एक सिंगल घेतली आहे. 4 चेंडू विजयासाठी 6 धावांचे लक्ष्य 6 धावांचं लक्ष्य बाकी आहे. 4 चेंडू 6 धावा. एक डॉट प्रेशर येईल. एक षटकार मॅच फिनिश आहे. एक चौकार मॅच अगदी जवळ येणार आहे. अंकेशला अगदी आपल्या कॅमेरामॅननं देखील फोकस केलंय. चेहऱ्यावर थोडस अगदी आपण प्रेशर देखील पाहतोय. का असू नये. इथून 6 डिपेंड केल्या ना तर तमाम मोठी जुईकरांचं स्वप्न साकार होईल. आपण टॉप 4 मध्ये जाणार आहोत. पण जर इथून धावा गेल्या तर मुलेखणकरांच्या चेहऱ्यावर मध्ये आलेला जो आनंद आहे तो आनंद अगदी द्विगुणित होईल. अप्रतिम सामना. अप्रतिम सामना. पुढचा बॉल यावेळेस बॅटला एज स्पर्श झाला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. सिंगल. समाधानी आहेत. समाधानी आहेत. अप्रतिम सामना सुरू आहे. दोन्ही खेळाडूंना ज्या पद्धतीनं पार्टनरशिप केली आहे ना, भागीदारी केली आहे विजयाच्या दिशेनं नेणारी. आपण जर पाहिलं ना तर अक्षय असेल किंवा निहार असेल या दोन्ही खेळाडूंनी संघाला सावरलाय. 26 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस शॉट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये जातोय. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न. थ्रो आलाय परंतु इथे पहा नशीब बलवत्तर नव्हते मोठी जुईचे. इथे मात्र थ्रो अपुरा. खेळाडू बाद झाला असता. कौतुक करावे लागतील. निहार स्वतःला जास्त संधी देतोय. स्वतः जबाबदारी घेतोय. हे गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा क्रिकेटमध्ये पाहिलंय की अशा वेळेस एखाद्या खेळाडूला स्ट्राईक नको असतं की बाबा नको रे मला स्ट्राईक नको. 1-2 बॉल इथे डॉट झालो तर तमाम गाववाल्यांचा जो टेन्शन असतं प्रेशर असतं ते महिनोमहिने आपल्याला झेलावं लागतं. हा प्रेशर सामना निहार स्वतःच्या खांद्यावर घेतोय. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. सामना कुठे जाईल. आवडलाय का सामना. प्रेक्षक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम सामना. फिनिश होईल का की विकेट येईल. डॉट बॉल चौकार सिंगल डबल 3. पाहूया काय होईल. स्लब बॉल हवेत. ओ ओ सिक्सर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या धक्क्याच्या बरोबर